जय शिवराय मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपलं सगळ्यांना माहीत आहे की आता 2026ची पोलीस भरती चालू झालेली आहे. तर त्याची व्हिडिओ आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगितली होती. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये ग्राउंडची माहिती सांगणार आहे. त्याच्यानंतर आपला कुठले हॉल तिकीट आलेत कुठले नाहीत, एका दिवशी किती विद्यार्थी आहेत, हे सगळं तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचा नक्कीच ह्याच्यातून फायदा होणार आहे. तर मित्रांनो, आता मुंबईचे ग्राउंडचे तारखा चालू झालेल्या आहेत. हॉल तिकीट बऱ्यापैकी आलेत. मुंबईचं आपण सगळ्यात जास्त जागा मुंबईला आहेत. मग बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी मुंबईला फॉर्म ह्या आशेने भरलं होतं की मुंबईचं ग्राउंड लेट होणार, पण तसं न होता ह्यावेळेचा उलटं झालेलं आहे. मुंबईचं ग्राउंड सगळ्यात पहिलं चालू झालेलं आहे. मुंबईच्या ग्राउंडचं एवढं जागा असताना पण सगळ्यात पहिलं घेतलं, कारण त्याचं कारण आहे मित्रांनो, मुंबईमध्ये नंतर स्पर्धा होणार आहेत. त्याच्यामुळं ते काही काळासाठी परत टाईम भेटणार नाही, त्याच्यामुळं ग्राउंड पहिल्यांदा घ्यायचं ठरवलं आहे. त्याच्यामुळे 11 तारखेपासून सगळ्यात पहिलं मुंबईचं ग्राउंड सुरू झालेलं आहे मित्रांनो. तर मुंबईचं ग्राउंडचे हॉल तिकीट टप्प्याटप्प्यानुसार यायला चालू झालेले आहेत. आणि भरपूर विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे आता की माझा नंबर लेट आहे, कुठं माझा 1 लाखाच्या पुढं आहे, 1.5 लाखाच्या पुढं आहे, माझा 1 महिना नंबर येणार नाही. तर अशा भ्रमात राहू नका मित्रांनो. बऱ्यापैकी फॉर्म जे आहेत ते बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं ग्राउंड लय लवकर यायला चालू झालेलं आहे. कारण की एका दिवशी पहिल्याच आठवड्यामध्ये 5,000-7,000 विद्यार्थी घ्यायचं चालू केलेलं आहे त्यांनी. आणि पहिला 2-3 दिवसाचा डेमो झाल्याच्या नंतर पुढच्या लॉटमध्ये 9-10 हजार एका दिवसाला विद्यार्थी बोलवणार आहेत. त्याच्यामुळे ग्राउंडची प्रोसेस ही एका महिन्याच्या आत जवळपास सगळी पूर्ण होणार आहे. तर आता तुम्ही बघू शकता, पहिला लॉट आलेला आहे 25-30 हजार टोकन नंबर ज्याचे होते त्यांचा लॉट आलेला आहे 4-5 दिवसातच मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही तयार राहा, कारण ग्राउंड 1 महिन्याच्या आतच होणार आहे. बऱ्यापैकी विद्यार्थी निवांत बसले आहेत की अजून 1 महिना भेटेल, 1.5 महिना भेटेल, असं काय नाही मित्रांनो. तर फॉर्म भरपूर असले तरी पण एकदम फास्टमध्ये भरतीची तयारी चाललेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही तयार राहा. शेवटचे 15 दिवस आहेत, हे हिशोबानं आपलं वर्कआउट चालू ठेवा. हार्ड वर्कआउट करू नका. मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं शेवटच्या दिवसामध्ये काय करायचे काय नाही. तर आज पण सांगतो तुम्हाला, लास्टचा जो टाईम राहिला त्याच्यामध्ये तुम्ही हार्ड वर्कआउट करू नका. हिल वर्कआउट पूर्णपणे बंद करा, कारण की हिल वर्कआउटनं पाय जाम होते आणि शेवटच्या दिवसात पाय जाम झाले तर बॉडी व्यवस्थित चालणार नाही तुमची. त्याच्यामुळं हिल वर्कआउट टाळा, जेवढं होईल तेवढं हिल वर्कआउट टाळा. हिल वर्कआउट करण्यापेक्षा आपलं स्लो रन मारत जावा, जेणेकरून तुमचा स्टॅमिना आणखीन थोडाफार बिल्ट होईल. आणि जमलं तर रेपिटेशन मारत चला. शेवटच्या दिवसात रेपिटेशन मारलेला त्याचा आपल्याला भरपूर फायदा होतो मित्रांनो. आणि आता रेपिटेशनमध्ये जरा थोडंसं एनर्जीने मारायचे, जास्त पण नाही मारायचे जेणे की इंजुरी होईल आपल्याला. एवढं महत्त्वाचं आहे की शेवटच्या दिवसात इंजुरी होणार नाही, एवढी काळजी घ्या. त्या गोष्टी टाळा बाकीच्या. मग मस्तपैकी तुम्ही शेवटच्या दिवसात आपलं स्प्रिंट घेऊ शकता. स्प्रिंटामध्ये जास्त स्प्रिंट मारा मित्रांनो. तुम्ही 1600, 1800, 2000 अशा स्प्रिंटा घ्या. कधी 400च्या घ्या, कधी 1200, 800 असे सगळ्या स्प्रिंटा घ्या. स्प्रिंटाचा एवढा फरक आहे मित्रांनो. रनिंगमध्ये सगळ्यात जास्त फरक कशाचा असेल तर स्प्रिंटाचा पडतो तुम्हाला 1600ला. त्याच्यामुळे त्याच्यावर भर द्या. लई जास्त हार्ड करण्याच्या राड्यात पडू नका, त्यानं इंजुरी होईल तुम्हाला. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगितलं होतं 2 टाईम वर्कआउट करू नका. दुसऱ्या टायमाला काढल्याच्यानंतर तुमची बॉडी पूर्ण थकली तर त्या बॉडीमध्ये काय स्ट्रेंथ राहत नाही. तुम्ही उगाच 2-2 टाईम करण्यात काय मजा नाही. तर आता शेवटच्या दिवसात तुम्ही एकच टाईम ग्राउंड वॉक करा, त्यातच प्रॉपर झालं ते आपल्यासाठी चांगलं आहे मित्रांनो. आणि संध्याकाळी जर तुम्ही जात असाल तर संध्याकाळी नॉर्मल आपलं तुम्ही वॉकिंग करा, स्ट्रेचिंग करा प्रॉपर. आणि स्ट्रेचिंग झाल्याच्यानंतर तुम्ही तुमचा जर गोळा इव्हेंट असेल तर गोळाचा प्रॅक्टिस करू शकता, किंवा मग तुम्ही 100चे स्टार्ट घेऊ शकता. 100 आणि गोळा असेल कमी तर त्याचं तुम्ही प्रॅक्टिस करू शकता संध्याकाळच्या वर्कआउटमध्ये. तर ते तुम्ही करा. त्याच्यानंतर मित्रांनो, दुसरा प्रश्न राहिला पुणे सिटीचा. आता मी इथं उभा आहे, हे पुणे सिटीचं ग्राउंड आहे. ह्याच्यावर तुम्ही बघू शकता ते टेंट वगैरे मारून घेतलेले आहेत. तर ते 1600 मीटर चिपचा स्टार्ट आहे, तिथून ते दिसते तुम्हाला. ते स्टार्ट आणि ते टेंट एकदम तयारी जोरात चालू आहे. त्याच्यामुळं पूर्णपणे ग्राउंड चालू होणार आहे. आणि हे बघू शकता, हे गोळ्याचे सर्कल आहे, तिथं पण पूर्णपणे साफ करून घेतलं आहे. आणि पलीकडं पण तिकडं गोळ्याचे एकदम सगळे ग्राउंड ओके करून घेतले. तर आता ते आखून घेणार आहेत 1-2 दिवसात. तर तयारी पूर्णपणे जोरात चालू आहे. तुम्ही तुमची तयारी व्यवस्थित ठेवा मित्रांनो. आणि दुसरं म्हणजे आता ग्राउंड चालू होऊन लवकरात लवकर ग्राउंड 1 महिन्याच्या आत सगळीकडचे ग्राउंड वर्क करणार आहेत मित्रांनो. तुम्ही असं डिले बसू नका की ग्राउंड निवांत होईल, अजून भरपूर वेळ लागेल, असं काही नाही. भरपूर ग्राउंड होणार आहे. आणि अजून भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटतं की रोज एवढे विद्यार्थी घेतले तरी रविवारी सुट्टी असते, शनिवारी सुट्टी असते. तसं काय नाही मित्रांनो. मी चेक केलेलं आहे, माझ्या मित्राचे हॉल तिकीट आलेले आहेत. रविवारीसुद्धा हॉल तिकीट आलेलं आहे मित्रांनो. रविवारचा दिवससुद्धा सुट्टी घेतलेली नाही. रविवारीसुद्धा ग्राउंड चालूच ठेवलेलं आहे त्यांनी. त्याच्यामुळं ग्राउंड हे एवढं फास्ट व्हायला लागलं आहे की ते 1 महिन्याच्या आत त्यांची किती जरी फॉर्म आलेले असतील, किती जरी जागा जास्त असल्या, 1 महिन्यात ग्राउंड उरकून घ्यायची तयारी पूर्णपणे चालू आहे. त्याच्यामुळे तुम्ही रविवारी पण ग्राउंड चालू आहे, तयारीत राहावा. फास्टमध्ये ग्राउंड होणार आहे. आणि दुसरं बाकीचं पण जिल्ह्याचे हॉल तिकीट आलेले आहेत. आता नाशिकचे हॉल तिकीट आम्ही बघितले होते.
तुम्ही नुसतं कॉन्स्टेबलचेच नाही तर मित्रांनो आता चालकची बी हॉल तिकीट पडलेले आहेत, त्याच्यानंतर कारागृहाची पण हॉल तिकीट पडलेले आहेत. मागच्या वेळेस पुणे कारागृह लेट झालं होतं, पण ह्याचा अर्थ असा नाही मित्रांनो की ह्यावेळेस पण 2 महिने 3 महिने होत झाल्याच्यानंतर 6 महिने लेट होईल, असं काय होत नाही मित्रांनो. कारागृहाचं पण आणि चालकचं पण त्याच्यात सोबतच चालू झालेलं आहे, त्याच्यामुळे त्याचे पण हॉल तिकीट आलेत. तुम्ही जाऊन चेक करू शकता. मी चेक केलेत, काही जणांचे हॉल तिकीट आलेत, कारागृहाचे पण आलेत. माझंसुद्धा कारागृहाचं हॉल तिकीट आलेलं आहे मित्रांनो, आणि चालकचे पण हॉल तिकीट पडलेले आहे. आणि SRPFचे पण 1-2 दिवसात हॉल तिकीट पडायला चालू होणार आहेत. त्याच्यामुळे सगळं ग्राउंड ॲट ए टाईम सुरुवाती सोबतच झालेले आहे, आणि एंड पण 1-1.5 महिन्याच्या आत पूर्ण ग्राउंडचं होणार आहे. आणि तिथून लगेच थोड्या दिवसात रिझल्ट लागून तुमचं आपलं लेखीसाठी पण तयारी फास्ट असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित तयारी करा. आणि दुसरं मित्रांनो, ग्राउंडला आता गेल्याच्यानंतर काय काळजी घ्यायची हे बी महत्त्वाचं आहे, कारण की त्याचा पण भरपूर आपल्या मार्कावर इम्पॅक्ट पडतो. लास्टच्या शेवटचे जे आपल्याला 1 दिवस राहतो, 1-2 दिवस, त्या 1-2 दिवस ग्राउंडच्या अगोदर पूर्णपणे ग्राउंड बंद करा. फक्त सकाळी उठून वॉकिंग करून बॉडीची स्ट्रेचिंग करायची आणि पूर्णपणे बॉडी रिलॅक्स करायची. जर शेवटच्या 2 दिवसात तुम्ही जर पूर्ण बॉडी रिलॅक्स ठेवली तरच तुमचा टायमिंग पुढे जाऊन चांगला पडणार आहे, कारण बॉडी प्रॉपर रिकामी राहते. कारण व्यवस्थित शरीर जर चालायचं असेल तुमचं ग्राउंडला तर तुमची बॉडी पूर्ण रिकवर पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही 2 दिवस रेस्ट घेतला पाहिजे प्रॉपर ग्राउंडच्या अगोदर. ज्या दिवशी तुमचं ग्राउंड आहे त्याच्या 2 दिवस आधी प्रॉपर रेस्ट घ्या. प्रॉपर रेस्ट घेऊन तुम्ही व्यवस्थित ग्राउंडला जावा, तर तुमचं पूर्ण तुम्ही 100% देऊ शकाल आणि प्रॉपर स्ट्रेंथनं तुमचं ग्राउंड बसणार आहे मित्रांनो. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे, जर तुमचं ग्राउंड उद्या आलेलं असेल तर तुम्ही आदल्या दिवशी रात्रीच तिथं पोचा. रात्री म्हणजे आदल्या दिवशी सकाळीच निघा. जर खूप लांब असेल तर तुम्हाला तर 1-2 दिवस अगोदर निघा मित्रांनो, कारण की तिथं जाऊन आराम होणं पण गरजेचं आहे. उगाच धावपळ करून प्रवास करून जाणं हे पण काय उपयोगीचं नाही. तुम्ही व्यवस्थित 1 दिवस आधी जावा, तिथं जाऊन रूम करा. हे रस्त्यावर वगैरे जाऊन झोपणं, बाहेर झोपणं हे टाळा, कारण की ह्याचा खूप इम्पॅक्ट पडतो मित्रांनो ह्याचा तुमच्या मार्कावर. कारण की बॉडी प्रॉपर रेस्टला असली पाहिजे. तुम्ही जाता कुठं तर रस्त्यावर झोपता, उगं 1000-500 रुपये वाचवण्याच्या राड्यात तुम्ही तुमचं स्वतःचं 2-4 मार्कात नुकसान करता. आणि परत 1-1 मार्कावर 1000 पोरं असतात, 2-2 हजार पोरं पडलेले असतात 1-1 मार्काच्या फरकाने. त्याच्यामुळं आताच थोडं पैसे जाऊ द्या, नाही तिथं पैसे घालतो मित्रांनो आपण. रूम करून राहण्यासाठी आणि चांगलं खाण्यासाठी पैसे द्या तुम्ही, आणि प्रॉपर 1 दिवस आधी जाऊन तिथं जाऊन रेस्ट करून घ्या. आणि दुसरं राहिलं मित्रांनो, 1 दिवस आधी तिथं पोचल्यानंतर काय काळजी घ्यायची, ग्राउंडच्या आदल्या दिवशी काय खायचं हे महत्त्वाचं आहे. कुठंतरी कुणी ठेवलं आहे म्हणून वगैरे बाहेर जाऊन काहीतरी खावा, किती पण भेटते फुकटमध्ये म्हणून हे खाणं बंद करा मित्रांनो. आदल्या दिवशी गेल्याच्यानंतर बाहेरचं पण काय खायचं नाही, एकदम टाळायचं. जर तुम्हाला तिथं काय ॲडजस्ट होणार नसेल तर घरूनच आपला डब्बा घेऊन जायचा प्रॉपर, नाही तर तिथून साधं भाजी चपाती असते ते भाजी चपातीच खायची मित्रांनो. तर तिथं गेल्याच्यानंतर तुम्ही प्रॉपर भाजी चपातीच खावा. बाहेरचं खाणं टाळा, चायनीज वगैरे बिर्याणी असलं काय खाऊ नका, ह्याचा त्रास दुसऱ्या दिवशी ग्राउंडला होतो, ते बंद करा. आणि दुसरं, जर तुम्हाला ते नाही भेटलं तर फ्रूट घेतलं तरी चालेल. प्रॉपर फ्रूट खाऊन बसा. आणि ग्राउंडला जायच्या आदल्या दिवशी तुम्ही बॅग आहेत मित्रांनो, फ्रूट, खजूर हे घेऊन जावा तुम्ही, कारण तिथं ग्राउंडला गेल्याच्यानंतर कशी आपदा असती हे जुन्या विद्यार्थ्यांना माहीत आहे. आता मी मागच्या वेळेस दिलं होतं, मला माहीत आहे. मुंबई झालं, पुणे झालं, तर मागच्या वेळेस पुण्याला जागा कमी होत्या, ह्यावेळेस जास्त आहेत. ह्यावेळेस पण असा वेळ लागणार आहे पुण्याला. तर मुंबईचं विद्यार्थी मित्रांनो कसं असतं, मुंबईला एंट्री केल्याच्यानंतर गेटमध्ये घेतलं जातं. 200-300 पोरांचा लॉट असतो, तिथून आतमध्ये घेतलं जातं. तिथून एवढी प्रोसेस असते, 2-2 तास तुम्हाला लाईनमध्ये थांबावं लागतं. त्याच्यामुळं तुम्ही काय खाल्लेलं नसतं सकाळी एकतर ग्राउंडला जाताना, पोट साफ होत नाही, त्याच्यामुळं भरपूर विद्यार्थी खात नाहीत. त्याच्यामुळं जातानाच घेऊन जाताना तुम्ही फळं, त्याच्यानंतर फळासोबत तुम्ही खजूर घेऊन जाऊ शकता, काजू, बदाम थोडंफार काहीतरी बॅगमध्ये ठेवून 100% घेऊन जायचं, कारण तुम्हाला तेवढंच घेऊन जाऊ द्यायचं आतमध्ये. मागच्या वेळेस तर मुंबईच्या ग्राउंडला मित्रांनो बऱ्यापैकी पाण्याची बॉटलसुद्धा घेऊन जाऊ दिली नव्हती, फक्त फळंच घेऊन गेलेले होते विद्यार्थी. त्याच्यामुळे तुम्ही ते घेऊन जायचं, फळं घेऊन जावा सोबत, आणि ते घेऊन जावा मित्रांनो, म्हणजे तुमची आपदा होणार नाही. आणि तिथं प्रोसेस कशी असते तुम्हाला ते पण सांगतो. आतमध्ये गेल्याच्यानंतर लगेच तुम्ही गेला आणि तुमचं ग्राउंड झालं असं होत नाही मित्रांनो. मध्ये गेल्या पहिल्यांदा गेटवरून तुमची 200-300 मुलांची लाईन करून बसवलं जातं तुम्हाला. त्याच्या अगोदर तर बाहेर अर्धा तास थांबावं लागतं. आणि त्याच्यानंतर आतमध्ये गेल्याच्यानंतर 2-3 लॉट पाडून तुम्हाला तिथून इथं पुढं असं बसवत नेलं जातं. त्याच्यानंतर जेव्हा आतमध्ये जाणार तुम्ही, पहिल्यांदा तुमच्या बॅगामध्ये काय आहे काय नाही, तुमच्या बॅग चेकिंग होतात. पहिल्यांदा बॅग चेकिंगमध्ये तुमचं सगळं सामान काढून घेतलं जातं. त्याच्यानंतर तुम्हाला आतमध्ये घेतलं जातं. बॅगा वगैरे प्रॉपर एक लॉकर असं दिलेलं तिथं ठेवायच्या. त्याच्यानंतर आतमध्ये सोडलं जातं. आतमध्ये गेल्याच्यानंतर तुमचे पूर्ण बाकीचे जे कपडे आहेत, शूज वगैरे तेवढंच तुमच्यासोबत घेऊन जाऊ देतात मित्रांनो. मध्ये गेल्याच्यानंतर पहिल्यांदा तुमचा जो शूट असेल, तुमचा शूज असेल एवढंच घेऊन जाते तुम्हाला, त्याच्याशिवाय दुसरं काही घेऊन जाऊ देत नाहीत. जास्तीत जास्त तुमच्यासोबत फळं घेऊन जाऊ देतात. तेवढं झाल्याच्यानंतर तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट आणि तुमचे फळं आणि तुम्ही एवढंच तुमच्यासोबत असतं. तिथून पुढे गेल्याच्यानंतर तुमचं
तिथं तुमची हाईट वगैरे मोजली जाते. पहिल्यांदा गेल्या तुमचं डॉक्युमेंट चेक केलं जातं. तुमचं जे फॉर्म भरलेला असेल तो फॉर्म, तुमचं हॉल तिकीट आणि तुमचं आय डी प्रूफमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स असं काही घेऊन ह्या तिन्हीतलं काही पण घेऊन जाऊ शकता तुम्ही. त्यातलं एक असेल तर चालेल. त्याची एक कलर प्रिंट घेऊन जायची आणि फॉर्मच्या आणि हॉल तिकीटच्या 2 झेरॉक्स घेऊन जायच्या. ते तिथं लागतं आपल्याला. ते झाल्याच्यानंतर ते तुमचं चेक करून घेणार. ते चेक करून घेऊन प्रॉपर पुढच्या टेबलला जातं. पुढं गेल्यानंतर तुमचं चेस्ट मोजली जाते आणि चेस्ट हाईट मोजून, वजन मोजून तुमचं तिथून पुढं लावलं जातं. आणि तिथून पास झाल्याच्यानंतर तुम्हाला तिथून चेस्ट नंबर दिले जातात मित्रांनो. आणि चेस्ट नंबर लावून त्याच्यानंतर तुमचे लॉट पाडतात 50-50, 100-100 विद्यार्थ्याचे. आणि ते पुकारून त्या लॉटनुसार तुम्हाला ग्राउंडवर सोडतात. म्हणजे एवढा तुमचा 1-1.5-2 तास जो असतो वेळ, तो तुमचा बाहेर जातो ग्राउंडच्या. त्याच्यानंतर तुम्ही ग्राउंडला एंटर करता. आणि ग्राउंडला गेल्याच्यानंतर मित्रांनो पहिल्यांदा इकडे बघत बसणं, टाईमपास करणं हे सोडून द्या. त्यावेळेस टाईम गेलेला कसा कळत नाही. आतमध्ये गेल्याच्यानंतर पहिल्यांदा ग्राउंडला सोडलं की प्रॉपर स्ट्रेचिंग करत राहायचं आपलं, जेणेकरून आपली बॉडी वॉर्म झाली पाहिजे. प्रॉपर बॉडी वॉर्म झाली तर तुम्ही चांगलं ग्राउंड बसणार. गेलं की बऱ्यापैकी जिल्ह्यात आता पहिल्यांदा 100 मीटर होतं, त्याच्यानंतर 1600 होतं आणि त्याच्यानंतर गोळा फेक होतो. असं असतं. काही ठिकाणी 1600 घेऊन 100 घेतात, पण बऱ्यापैकी जिल्ह्यात पहिले 100, परत 1600 आणि परत गोळा असंच होतं. त्याच्यामुळे ही सिक्वेन्स तुम्ही ध्यानात ठेवा. त्या हिशोबानं तुम्ही शेवटच्या दिवसात तयारी करा. एक वेळ जाऊन डेमो काढून बघा की 100 घेऊन 1600 मारायचं आपल्याला, त्याच्यानंतर गोळा टाकायचा. पूर्ण बॉडी थकल्यानंतर गोळा टाकायचा असतो. ह्याची पण तयारी तुम्ही शेवटच्या दिवसात करू शकता. ते झाल्याच्यानंतर मित्रांनो मग तुम्हाला त्याच्या मधल्या गॅपमध्ये थोडंसं फ्रूट वगैरे खायला भेटतं. त्याच्यामुळे तुम्ही फ्रूट घेऊन जावा. दुसरं काय नाही, तुम्हाला दुसरं जर काय मध्ये खाता येणार नाही. ते झाल्याच्यानंतर रिलॅक्स असते. त्याच्यामुळे ह्या काही गोष्टी आहेत मित्रांनो ती पाळा शेवटच्या दिवसात. कारण त्यानं भरपूर नाही म्हणलं तर तुम्हाला 1-2 मार्काचा एंडला त्याच्यात 100% फरक पडतो. तर ह्या गोष्टी काय ते तुम्ही ते ध्यानात ठेवा. बारीक पॉईंट आहे ते, ह्यांना भरपूर फरक पडतो. दिसून येत नाही पण 1-2 मार्कमध्ये भरपूर आहेत. फायनलला जेव्हा मेरिट लागायला चालू होतं त्या टायमिंगला आपल्याला लक्षात येतं एक मार्काची किंमत काय असते. हे झाल्याच्यानंतर मित्रांनो आणि मित्रांनो जर जमलं तर कडधान्य पण थोडीशी सोबत घेऊन जायची. ग्राउंड चालू व्हायच्या अगोदर थोडंसं खाऊन घ्यायचं. त्यांना आपल्याला प्रॉपर एनर्जी येते. एनर्जीमुळं चांगलं आपलं ग्राउंड चांगलं पडतं मित्रांनो. आणि दुसरं म्हणजे स्पाईकचा एक अपडेट आहे मित्रांनो. बऱ्यापैकी जिल्ह्यात आता पुणे सिटी आणि मुंबईचं दोन्ही पण चेक केलं. दोन्ही ठिकाणी स्पाईक वापरू देणार नाहीत आपल्याला. स्पाईक नाहीच. बऱ्यापैकी स्पाईक कुठल्या जिल्ह्यात नाहीतच ह्यावरची. काही ठिकाणी काही जिल्ह्यात असू शकतो, पण मेन म्हणजे भरपूर विद्यार्थी कुठं आहेत पुणे सिटी आणि मुंबईला. त्या ठिकाणी तर स्पाईक वापरत नाही असं परमिशन दिलेलं नाही तिथं. प्रॉपर आपले रनिंगचे जे स्पोर्ट्स शूज आहेत तेवढे शूजच फक्त अलाउड केलेले आहेत. बाकी दुसरं काय स्पाईक वगैरे अलाउड केलेलं नाही मित्रांनो. त्याची पण तुम्ही माहिती महत्त्वाची आहे, ती पण तुम्ही लक्षात घ्या. आणि तुम्हाला जेवढं सांगितलं आहे ना, जेवढं सांगितलं तुम्हाला तेवढं ते ध्यानात घ्या की आपल्याला ह्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. ह्याच्यामुळं आपलं ग्राउंडला नक्कीच मार्क वाढणार. आणि लास्टच्या दिवसात हार्ड वर्कआउट करू नका सांगितलं मित्रांनो. हे तुम्ही जरा सिरियस घ्या थोडं. सांगून पण विद्यार्थी शेवटच्या दिवसात हिल मारायला जातात. हिलचा भरपूर प्रॉब्लेम होतो. 2 मार्क कमी आले तर चालतील मित्रांनो ग्राउंडला. पण ग्राउंडच नाही जर झालं ना आपलं तर काहीच उपयोग होणार नाही. तुम्ही ग्राउंड जर दिलं नाही तर 1 वर्षभर 2 वर्ष तुमची काही जी मेहनत घेतलेली असेल तुम्ही त्याच्यावर सगळ्या ह्याच्यावर पूर्ण पाणी जाणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही हे व्यवस्थित करा. शेवटच्या दिवसात व्यवस्थित तुम्ही ग्राउंड द्या. आणि आपण जेवढं हे वर्षभर 6 महिने तुम्ही काय प्रॅक्टिस केली असेल त्याच्यावर विश्वास ठेवा. कारण की ग्राउंड किती जर चांगलं जात असलं आणि तुमचा स्वतःवर जर विश्वास नसला 100% तिथं तुमचं ग्राउंड कमी पडतं. त्याच्यामुळे स्वतःनं आपण जेवढी प्रॅक्टिस केली आहे ना त्या प्रॅक्टिसवर विश्वास ठेवायला शिका आपण. कारण जेवढं तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवाल तेवढा तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होतो आणि त्याचा फायदा तुम्हाला ग्राउंडला होतो. 1-2 मार्क 100% त्याला वाढतात. आणि इथं जेवढं ग्राउंड येतं त्यापेक्षा 1-2 मार्क तिथं चांगलंच ग्राउंड येतं. कारण तिथं आपण आपलं पूर्ण 100% देतो. शेवट पळायचं असतं तिथे एकदाच. त्याच्यामुळे प्रॉपर येणार आहे. तर मित्रांनो ह्या गोष्टी तुम्ही लक्षात राहू द्या. दुसरं म्हणजे शूज परत चेंज करायला जाऊ नका. लास्ट राहिले थोडे दिवस. ह्याच्या इतके दिवस ज्याच्यावर प्रॅक्टिस केली आहे त्याच्यावर तुम्ही फायनल ग्राउंड पण मारा. एखाद्याचा जर जास्तच खराब झाला असेल तर ते आत्ताच घ्या. 15-20 दिवस आहेत अजून, त्याच्यात रुळून जाईल शूज प्रॉपर. पण आता अचानक ऐन टायमिंगला लास्टला शूज बदलणे, नवीन घेणे हे करू नका. त्याची तुम्हाला सवय नसते. इतक्या दिवस ज्या शूजवर मारले त्याच शूजवर मारा. आणि आपल्याला जशी सवय हिथं आहे ना तशाच सवयीवर तिथं मारा. नाहीतर मी इथं शूजवर मारत होतो आणि तिथं गेल्यावर विदाऊट शूज मारणार असं करू नका. त्याचा पण प्रॉब्लेम येतात पुढं. 1-2 इव्हेंट चांगलं जायचं, परत एखादा इव्हेंट वीक पूर्णपणे खराब होण्यापेक्षा जसं प्रॅक्टिस तिथं केलेली आहे तसंच तुम्ही तिथं ग्राउंड मारा मित्रांनो. आणि तुम्हाला सांगितलं होतं स्वतःवर विश्वास ठेवा प्रॉपर. एकदम तुम्ही घेतलं आहे मेहनत म्हणलं तुमचं सिलेक्शन फिक्स होणार आहे मित्रांनो. आणि मागच्या वर्षीपेक्षा ह्यावेळेस मेरिट जरा कमीच लागणार. पुणे सिटीला पण भरपूर जागा आहेत ह्यावर्षी. मागच्या वेळेस एवढ्या जागा नव्हत्या. आणि मुंबई सिटीला पण एवढ्या जागा आहेत ह्यावेळेस की मागच्या वेळेसपेक्षा पण जास्त जागा आहेत. 1062 जागी जी वाढ झाली त्याच्यानंतर मागच्या वेळेसच्या जागेपेक्षा थोड्या जागा जास्त झालेल्या आहेत. त्याच्यामुळे मेरिट 100% मागच्या वेळेसपेक्षा कमीच लागणार आहे. तुम्ही भरपूर जण बऱ्यापैकी प्रॅक्टिस केली आहे म्हणल्यावर तुम्ही क्वालिफाय तर होणारच आहोत.
फक्त जेणेकरून कसं आपल्याला जास्तीत जास्त 1-2 मार्क आणखीन वाढवता येईल ह्याच्यावर भर द्या तिथं फायनलला. आता एक्स्ट्रा फक्त काय करू नका आणि स्वतःच्या ग्राउंडवर विश्वास ठेवा. बाकी काय असेल तर मी तुम्हाला अजून पुढच्या व्हिडिओमध्ये अपडेट करेनच. तर मित्रांनो ह्या गोष्टी तुम्ही फॉलो. जर काय तुम्हाला अडचण वाटली एखाद्याचा हॉल तिकीटचा वगैरे काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला मेसेज करा. इंस्टाला असेल किंवा यूट्यूबला असेल, कमेंट करा. मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो. त्याची लिंक पण यूट्यूबला आणि इंस्टाला टाकून देतो मी हॉल तिकीटची. जर काय वाटलं तुम्हाला तर तुम्ही मेसेज करा. आणि हॉल तिकीटचं ज्यांचे आलेत त्यांना ऑलरेडी प्रोफाईलमध्ये आलेले आहेत. ज्यांचं आलं नाही त्यांनी टेन्शन घेऊ नका. लॉटमध्ये यायला चालू आहेत 5,000, 10,000, 15,000 असे लॉट चालू आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, हॉल तिकीट आल्याच्यानंतर कसं आलं हे कळायचं पण महत्त्वाचं आहे. तुम्हाला टेक्स्ट मेसेज पण येऊन जातो. ज्या नंबर तुम्ही लॉग इन केलेलं होतं, रजिस्टर केलेला जो नंबर होता त्याच्यावर तुम्हाला लिंक येते आणि त्याच्यानंतर मेसेज पण येतो की तुमचं हॉल तिकीट पडलेलं आहे. जरी मेसेज नाही आला तर मेल येतो, मेल पण चेक करा. जरी तसं नाही आलं तर तुमचा ID आणि पासवर्ड टाकून प्रोफाईलला जाऊन पण तुम्ही चेक करू शकता. आणि नसेल आलं तर एक वेट करा, बाकीच्यांचे चेक करत राहा. मग तुम्हाला कळेल तुमचं 1-2 दिवसात. काही जणांचं फॉर्म नंबर तुमचा लेट असेल तर पुढच्या लॉटमध्ये येईल. पुढचा लॉट कधी येणार आहे मी तुम्हाला सांगतो. आत्ता ज्या लॉटमधले आलेले तर मी सांगितले बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना. मुंबईचे तर 25,000पर्यंत 30,000पर्यंत हॉल तिकीट आलेलं आहे पहिले. बाकीचा लॉट आल्याच्यानंतर मी दुसरा व्हिडिओ बनवून तुम्हाला आणखीन सांगा. तर मित्रांनो, ह्या व्यवस्थित गोष्टी तुम्ही ध्यानात घ्या आणि व्यवस्थित सगळ्यांनी ग्राउंड द्या. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. जय महाराष्ट्र.